Hello everyone and welcome to my Growing Stars channel. So chapter number 1 similarities of practice set 1.1 आपण पाहत होतो. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 and 2 सॉल्व केले. सो इन दिस व्हिडिओ आपण फर्दर क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो लेट्स से द क्वेश्चन नंबर 3 दॅट इज इन ॲडजॉइंट फिगर. सो आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे. सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू RQ. ओके, सो हा ट्रायंगल आपण कन्सिडर करू. PQR हा ट्रायंगल कन्सिडर करूया. सो याची हाईट आपल्याला कशी दिसेल? हाईट नाही ऑब्वियसली. सो ही त्यांनी ड्रॉ केलेली आहे. सो हा पार्ट ड्रॉ वाला आहे, दॅट इज PS. त्यामुळे PS इज परपेंडिक्युलर टू RQ अँड QT इज परपेंडिक्युलर टू PR. सो ते कसं आपण बघूया. तर PQR हा ट्रायंगल क्या परपेंडिक्युलर वाला ओमिट करा. सो PQR. सो आपण हा बघू शकता, हा बेस आणि ही त्याची हाईट आहे. सो दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. देन RQ ची व्हॅल्यू आपल्याला 6 दिलेली आहे. PS इज ऑल्सो 6 अँड PR इज 12. देन व्हॉट वी हॅव टू फाइंड? येस, दॅट इज QT. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो लेट्स सी द सोल्युशन. गिवन जे काही क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, परपेंडिक्युलर आहे, याच्या व्हॅल्यूज दिल्या, ते सर्व गिवन मध्ये मेन्शन करायचं. तर खूप इझी आहे हे. PS इज परपेंडिक्युलर टू RQ. सेगमेंट QT इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. and also RQ is equal to 6, PS is equal to 6 and PR is equal to 12. Then to find is QT is equal to how much? Then let's see the solution of this question. So any cases की आपण QT कसं काढू शकतो? येस, ऑब्वियसली आपल्याला रेशिओ तर घ्यावा लागणार, बट यामध्ये कोणते दोन ट्रायंगल्स आहेत जे आपण त्यांचा रेशिओ काढू शकतो? इज देअर एनी टू ट्रायंगल्स? नो. आपण या क्वेश्चन मध्ये एकच ट्रायंगल घेऊन आपण रेशिओ काढणार आहोत ऑफ द सेम ट्रायंगल. सो कसा ते पाहूया. इन ट्रायंगल PQR. सो आपण PQR हा ट्रायंगल बघूया. इफ PR is a base and QT is a height. तो ट्रायंगल आपण तेव्हा घेणार जेव्हा PR आपला बेस असेल अँड QT इज हाईट. ते कसं आहे? इन ॲज आय सेड, ह्यावाला पार्ट ओमिट करू शकता. PQR, PR इज द बेस अँड QT इज द हाईट. ओके, सो याचा रेशिओ आपण फॉर्म्युलामध्ये टाकूया. Simple as it is, area of triangle PQR is equal to half into base into height. Okay, so half into base is, as I said, PR is the base and QT is the height. Then let's move to the another triangle. Same as triangle आहे, फक्त त्याचे base and height are different. ट्रायंगल PQR. सो या ट्रायंगल मध्ये सो आपण होल ट्रायंगल आता अज्युम करूया. हा QT वाला पार्ट ओमिट करा, ही QT ची लाईन. ओके, सो आपला ट्रायंगल कसा बनेल? समथिंग लाईक दिस. PRQ and S. ही लाईन ओमिट केली. सो आपली हाईट ऑफ द ट्रायंगल इज दिस. ओके, हाईट दिस अँड बेस इज QR. बिकॉज हा ड्रॉइंग वाला पार्ट आहे. आपण फक्त असा ट्रायंगल घेतला तर यामध्ये आपली हाईट इज नथिंग. तर हाईट आपण ड्रॉ केली. सो इन ट्रायंगल PQR, इफ QR इज बेस and PS is a height, so
एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर कसा बनेल, हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. सो या दोघांचा आपण रेशिओ काढूया. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, हे दोन पॉईंट्स मेन्शन करूया. तुम्ही याला 1 and 2 पण देऊ शकता, ते लिहूया. देन फ्रॉम 1 and 2 हे तुम्ही इथे लिहा. देन हाफ इंटू पी आर इंटू क्यू टी अपॉन हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. सो दोन रेशिओज आहेत, हाफ इंटू पी आर इंटू क्यू टी अपॉन हाफ इंटू क्यू आर इंटू पी एस. हाफ हाफ कट झाले. देन रिमेनिंग इज पी आर इंटू क्यू टी अपॉन क्यू आर इंटू पी एस. सो व्हॅल्यूज पुट करूया. व्हॅल्यू ऑफ पी आर आपण गिवनमध्येच लिहिलेलं आहेत. व्हॅल्यू ऑफ पी आर इज 12 इंटू क्यू टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देन क्यू आर आहे इज 6 अँड पी एस इज ऑल्सो 6. सो 6 2 जा 12 and 2 3 are 6. Remaining is QT upon 3. Area of triangle PQR upon area of triangle PQR. So PQR हे तर सेम आहेत. The next step is area of triangle PQR हे 1 झाला. ओके, सो त्यांचे सेमच आहेत ते दोन ट्रायंगल, त्यामुळे 1 इज इक्वल टू क्यू टी अपॉन 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इथे आल्यावरती 3 इज इक्वल टू क्यू टी. सो द व्हॅल्यू ऑफ क्यू टी इज 3. एज द आन्सर आपल्याला क्यू टीची व्हॅल्यू काढायची होती. सो वी फाइंड इट, दॅट इज क्यू टी इज इक्वल टू 3 इज द फायनल आन्सर. लेट्स सी द क्वेश्चन नंबर 4. इन ॲडजॉइंट फिगर आपल्याला पॅरलेलोग्राम दिलेला आहे ए बी सी डी आणि त्याच्यामध्ये ट्रायंगल्स आहेत. सो ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. ओके, सो ही स्ट्रेट लाईन आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये ड्रॉइंग पाहू शकता. ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी अँड ए डी इज पॅरलेल टू बी सी. वी ऑल नो द पॅरलेलोग्रामच्या साईड्स असतात ते एकमेकांना पॅरलेल असतात. सो ए डी इज पॅरलेल टू बी सी. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. सो आपल्याला हा ट्रायंगल काढायचा आहे ए बी सी अँड देन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. सो बी सी डी हा ट्रायंगल फाइंड आउट करायचा आहे. सो लेट्स सी द सोल्युशन. गिवन आहे ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी अँड ए डी इज पॅरलेल टू बी सी. To find, that is area of triangle ABC is to area of triangle BCD. Let's see the solution. दोन ट्रायंगल्स घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू हाफ इंटू. सो आता ABC हा ट्रायंगल आपण आधी घेऊया. सो ए बी सी हा ट्रायंगल घेऊया. ए बी सी. सो त्यामध्ये आपला बेस काय आहे, बी सी इज द बेस अँड हाईट इज ए पी. ओके, सो ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी, दॅट मीन्स बी सी आपला बेस असणार आणि ए पी इज अवर हाईट. सो हाफ इंटू बी सी इंटू ए पी अपॉन इन ट्रायंगल बी सी डी. नाव बी सी डी हा ट्रायंगल घेऊया. सो त्यामध्ये आपला बेस काय असणार, ऑब्वियसली बी सी. बी सी डी मध्ये बी सी हा आपला बेस असणार. सो हाईट इज रिमेन्स सेम. ओके, सो हा ट्रायंगल, ही डायग्राम जरा म्हणजे अशी आहे. हे जे साईड्स आहेत त्याचे हे असे आहेत, नॉट स्ट्रेट नाही आहेत, त्यामुळे हा आपला हाईट नाही आहे. सो हाईट इज सेम. ए पी ही हाईट असणार. दॅट मीन्स अशी डायग्राम आहे बेसिकली ती. ही हाईट आहे आणि ह्या क्रॉस आहेत थोड्याशा अशा. ओके, सो द हाईट इज सेम अँड बेस इज ऑल्सो सेम. हाफ इंटू बी सी इंटू ए पी. तर तुम्ही इथे बघू शकता सर्वच काही सेम आहे, त्यामुळे होल सम गेट्स
cancelled, then it remains 1/1 हे सेम आहे त्यामुळे 1:1 area of triangle ABC upon area of triangle BCD. The final answer is area of triangle ABC is to area of triangle BCD. त्यांचा रेशो आपल्याला किती मिळाला 1:1. This is the final answer. Let's say the last question of the practice set 1.1, that is question number 5. In adjoint figure, PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC. So दोन perpendiculars दिलेले आहेत, that means या दोन heights आहेत. Then find following ratios. So यामध्ये question मध्ये आपल्याला 4 ratios दिलेले आहेत, त्या find out करायच्या आहेत. The first is PQR upon PBC. First triangle is PQ. Let's say the last question of the practice set 1.1, that is question number 5, is in adjoint figure PQ is perpendicular to BC, that is PQ is height and AD is perpendicular to BC, means AD is the height of this triangle. Then find the following ratios. यामध्ये 4 ratios दिलेले आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो 1 by 1 आपण पाहूया. फर्स्ट ट्रायंगल घेऊया, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. So the first one is area of triangle PQB upon area of triangle PBC, half into, so first one PQB बघूया. सो हा ट्रायंगल बघायचा आपल्याला PQB. तर तुम्ही इथे बघू शकता याचा बेस इज BQ, दॅट मीन्स QB पण बोलू शकता तुम्ही. बेस इज QB and height is PQ. ओके, देन हाफ इंटू QB इंटू हाइट होती आपली PQ. देन sorry, I forgot to write the given to find and solution. So in this question आपला given is PQ is perpendicular to BC and AD is perpendicular to BC, and to find the following ratios आपल्याला find out करायचे आहे, ते तुम्ही लिहू शकता. and the solution is this. Okay, so now in triangle PBC is nothing but this triangle PBC. so यामध्ये base is BC and height is yes same PQ. half into BC is the base and PQ is the height. So same is PQ, that is nothing but heights are equal. So the property use होणार इथे, that is heights are equal, hence areas proportional to bases. Yes. So then next one, area of triangle PBC upon area of triangle ABC. So first one PBC पाहूया, that is same, इथे पण होता तोच BC into PQ. now ABC in triangle ABC म्हणजे whole triangle. so यामध्ये आपली base is same, BC is the base and AD is the height. half into BC into AD. so यामध्ये same काय आहे base, so bases are equal, hence areas proportional to heights. That's it. Now third one, area of triangle ABC upon area of triangle ADC. so ABC चा आपण आताच पाहिलं, half into BC into AD. then ADC चा पाहूया, area of triangle ADC is, ADC means this triangle. so याचा base is DC and height is AD, right? so half into DC into height is AD. so यामध्ये पण height is
heights are equal, so heights are equal, hence areas proportional to bases. The last one is fourth one, that is nothing but area of triangle ADC upon area of triangle PQC. Okay, so ADC is आपण just पाहिलं half into DC into AD upon PQC. The PQC is PQC म्हणजे हा वाला पार्ट, सो मिडल वाला पार्ट आहे PQC. सो याचा बेस इज हे ओमिट करायचं, सो द बेस इज QC अँड हाईट इज PQ. हाफ इंटू QC इंटू PQ, यामध्ये काही सेम नाही, एवढाच आन्सर आहे. So by this we complete the practice set 1.1 of similarity. Hope you are getting this easily and study well. Thank you.